इथून आपण पाहतोय दोन्ही संघ सज्ज झाले आहेत फायनलचा थरार खेळण्यासाठी। नवीनच चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळाली गतवर्षी आणि ट्रॉफी आपण पाहतोय ज्या पद्धतीने ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली। ओम काय आहे ओम जय आहे ना ओम जय सतीश या ठिकाणी प्रथम क्रमांकाची पारितोषिक आपण पाहतोय जी ट्रॉफी आहे अगदी सुरेख ट्रॉफी ओम जय जय कविश रिअल्टर्स। त्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे सर्व रेश्मा जितेश भोईर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आपल्याला जी ट्रॉफी आहे ती लाभलेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती गुरुकृपा इन्फ्रा यांच्याकडून आपण पाहतोय ही ट्रॉफी आलेली आहे। त्यानंतर रेश्मा जितेश भोईर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ज्या ऑनरसाठी ज्या ट्रॉफी आहेत त्या आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्या सरपंच मॅडम यांच्याकडून आपण पाहतोय सौराखी रवींद्र पाटील यांच्याकडून जी ट्रॉफी आहे ती मालिकावीरची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज वैशाली धनंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे जान्हवी जयेश भोईर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून जी ट्रॉफी आलेल्या आहेत खूप चांगलं या ठिकाणी नक्कीच बक्षीस ची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। तर या जाऊया मॅच कडे जिथे मॅच सुरू होईल दोन्ही संघ आपण जोरदार टाळ्या करून दोन्ही फायनल टीमचं करूयात स्वागत आणि मॅचला करूयात सुरुवात। तर मॅच या ठिकाणी चालू होईल। पहिलाच षटक हाताळण्यासाठी कल्पेश आपण पाहतोय बरीचशी वर्ष जर पाहिलं तर कल्पेश गरत अगदी गुरु या नावाने नक्कीच प्रचलित आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट कल्पेशने दाखवलंय। नंतर गावातून आपण पाहतोय ओव्हरऑल क्रिकेट म्हणा अगदी खूप चांगलं खेळलंय। यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर वाईटचा इशारा आलाय पंचांकडून अतिरिक्त धावेने या ठिकाणी सुरुवात केली मी म्हणेन। धावसंख्या 1 ने वाढली जाईल। दोन फलंदाजाचा जर विचार केला तर एका बाजूला शुभम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विषय पराग चांगले खेळल्यात आजच्या दिवसामध्ये। इथून पहिला हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय सिंगल रन्स मात्र घेतली जाईल। या सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 2 धावा 1 चेंडूचा खेळ झालाय। पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजी मार आलाय या ठिकाणी आपण पाहू शकताय। लेग कट करण्याचा प्रयत्न आहे आणि लेग कट चेंडू झालाय नक्कीच मी म्हणतोय कारण की खेळताना थोडस अडचण निर्माण होते लेग कट गोलंदाजा विरुद्ध आणि तेच मात्र इथे चित्र निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड नक्कीच पाहायला मिळते। तिसरा चेंडू पायावर चेंडू लागतोय मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु होत नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर लागली जाईल 4 धावा। इथून पुन्हा एकदा सिंगल रन्सचा प्रयत्न आणि सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाते। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 5 धावा आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। यावेळेस फटका सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक त्याहूनही दर्जेदार अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला। अमित संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय अगदी कमी वयामध्ये आपण पाहतो या संघाचा कर्णधार पाहायला मिळाला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। हो पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय चांगली ओव्हर होती आणि यामुळे जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी ज्या पद्धतीने चेंडूवर खेळले अतिरिक्त धावांची सुरुवात केली होती आणि त्यानंतर पाहिलं तर 6 धावा धाव फलकावर लागले जात आहेत। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय।
तर 6 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका तर सजवलाय. चेंडूवर क्षेत्ररक्षक प्रतीक आपण त्या ठिकाणी पाहतो. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय. रन्स मात्र इथून सिंगल वेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत नक्कीच फायनलचा थरार आपण पाहतोय. आणि दोन्ही संघ जर पाहिले तर खूप मेहनत केली या दोन्ही संघांनी. इथून फटका प्रॉपरली नाहीये, मिडल ऑफ द बॅट नाहीये. त्याचमुळे जर पाहिलं तर या फटक्यामध्ये ताकद नव्हती. फक्त चेंडू खेळून काढलाय. रन्स येणार नाहीये. इथून आलाय डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने धावसंख्या अजूनही स्थिरावली ती म्हणजे 7. षटक क्रमांक नक्कीच दुसरा आहे. यावेळेस फटका गॅप मारण्याचा प्रयत्न करतायत पण तो जो चेंडू यायला हवा होता तो चेंडू बॅट पर्यंत पोहोचत नाही. देखील अडचण होते खेळताना. चेंडू दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पराग देखील थोडासा अजूनही मोठा फटका वंचित आहे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवर जर पाहिलं तर खूप झालाय. या ठिकाणी पाहिलं पराग आक्रमण करण्याच्या नक्कीच नादामध्ये आपण पाहिलं त्याला. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावर. इथून चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 2. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षद आलाय नवीन फलंदाज. हर्षदने रात्रीमध्ये आपण पाहिला खूप चांगला खेळ केलाय. चांगले बाउंड्रीज नक्कीच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. परंतु हा फायनलचा थरार आहे. या फायनलच्या थरारामध्ये आपल्याला आपलं धावफलक वाढवायचं असेल तर आपली गुणवत्ता म्हणजेच खेळ दाखवावा लागेल. इथून आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर हा दुसरा आणि दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच आपण पाहतोय अगदी लाईव्ह स्पर्धा ही आपण पाहिली जाते आणि लाईव्ह मध्ये पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. यावेळेस पाहिलं तर चेंडू पंच या ठिकाणी नक्कीच चेक करतील. पंच डॉट चेंडू आला. येस डॉट चेंडू येतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने इथे चुकले नक्कीच मिस्टर हर्षल चुकलंय कारण की वळून पाहिलं नाही. चेंडू हातामध्ये होता आणि त्यानंतर पाहिलं तर गडी बाद होती.
ज्या पद्धतीने 2 चौकार अडवले सुरेख क्षेत्ररक्षक नक्कीच जितेश कडून हे पारितोषिक लागले जाते. आपण पाहतोय शुभम याला तर आपण पाहतोय पुन्हा एकदा सनी चेंडू टाकेल. यावेळेस जर पाहिलं तर 5वा चेंडू आहे. 2 चौकार मारल्यानंतर कमबॅक करतो. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूवर पाहतोय आपण आपण पाहतोय थर्ड डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 18 धावा झाल्या. पुन्हा एकदा चुकले चेंडूवर मारण्यासाठी. शुभम थोडस शफल मारण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो ओव्हरच्या वेळी समाप्ती. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. म्हणजे इथून 6 चेंडू शिल्लक आहेत. पण या 6 चेंडू मध्ये किती धावा जमावल्या जातील फायनलचा थरार आपण पाहतोय. आणि फायनलच्या थरारमध्ये 2 संघ जर पाहिलं तर एका बाजूला शुभमंगल रिसॉर्ट आपल्याला संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर KKR म्हणजेच केतन कल्पेश रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कल्पेश स्वतः या संघामध्ये ऑनर्स आहेत आणि नक्कीच स्वतः या ठिकाणी उतरलेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. शेवटचे षटक असेल, 4थं षटक प्रत्येकाला गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र 6 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय मुकेश आपल्याला पाहायला मिळाला चेंडूला अडवतोय. रन्स मात्र फक्त आणि फक्त 1च मिळेल. ठिकाणी पाहिलं तर अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शुभमची बॅट लागले. शुभमने याआधी जर पाहिलं तर 2 चौकार ज्या पद्धतीने मारले गेले. इथून आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडू मध्ये एक तरी मोठा फटका शुभमच्या बॅट मधून येणं गरजेचं असेल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावा 19 धावा झाल्यात आणि फायनल मध्ये जर पाहिलं तर एक चांगलं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जितेश बाबू यांच्याकडून नक्कीच दिलं जाईल. पाहिलं तर कडक प्रहार, परंतु त्याहून दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथून आपण पाहतोय प्रत्येकसाठी देखील पारितोषिक आहे. जर विकेट काढला नक्कीच आपण पाहतोय तर शुभमचा तर 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकाला देखील देण्यात येईल. जितेश बाबू दोन्ही साईड आपण पाहतोय या ठिकाणी सपोर्ट करताना. पण एकदा प्रत्येक हा चेंडू जर पाहिला तर फुलटा चेंडू होता. या चेंडूवर आक्रमण करताना नक्कीच पंच या ठिकाणी पाहिलं जाईल आणि बॅटिंग साइड रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली. नक्कीच पंच आपल्या जागेवर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो पंच नक्कीच कळवतील. इथून आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी पंच मात्र दर्शवत आहेत. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडस खाली आला आणि त्याच कारणासह जर पाहिला तर हाईट फॅक्टर ही खाली गेली. प्रत्येकच चांगली
3 चेंडू आणि 21 धावा झाले आहेत. इथून 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 झाले, 3 चेंडू झाले, 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. यावेळेस कडक प्रहार शुभमच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. क्या बात आहे शुभम. 200 रुपये नक्कीच जितेश बाबू यांच्याकडून मिळतील तुला, कारण की प्रहार केलाय. चौकार खूप महत्वाचा चौकार होता. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोरकार्डवर धावसंख्या होते 25 धावा. इथून अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. शुभमची बॅट लागली. या मॅच मध्ये जर पाहिलं तर शुभमच्या बॅट मधून तब्बल 3 चौकार आलेत. अजूनही जर चौकार मारला तर 200 रुपये मिळतील. दुर्गेश मोरे यांच्याकडून आपण पाहतोय स्वतः ऑनर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑनर्स कडून 200 रुपये दिले जातील जर पुढील चेंडूवर चौकार आला. इथून पाहतोय गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. जो गॅप पॉइंट रिजन मध्ये असतो तो मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सिंगलच रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा आतापर्यंत लागली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळेस जर पाहिलं तर फलंदाज जितेश असेल त्या ठिकाणी. जितेश आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू नक्कीच सोडला गेलाय. व्हाईटचा इशारा आतापर्यंत पंचांकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव मिळेल, परंतु यावेळेस जर पाहिलं तर स्ट्राईक देखील शुभमकडे आहे. म्हणजे शेवटचा चेंडू जो आहे त्या शेवटच्या चेंडूवर प्रहार होईल यात मात्र शंका नाहीये. प्रहार केला जाईल, परंतु यावेळेस असेल क्षेत्ररक्षकांची परीक्षा. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 28 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डबल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु तो असेल नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईक एंडवर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक शेवटचा चेंडू कशा पद्धतीने मात्र टाकला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण पाहतोय शेवटचा चेंडू फटका चांगला आहे, गॅप मध्ये केलाय, परंतु वा काय क्षेत्ररक्षक आहे. इथून जर पाहिलं तर मीतला आपण पाहतोय दर्जेदार क्षेत्ररक्षण जबरदस्त. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार जे आहेत तर 3 चौकार रोखण्याचं काम केलंय आणि ही 3 चौकार नाही तर 12 धावा त्यांनी वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या स्कोर कार्डवर झाली ती म्हणजेच 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहिलं जाईल. 4 वाचवले ना टोटल. तो ती ट्रॉफी झाला ते चला 2 सलामीचे फलंदाज मैदानाचा दाबा घ्या. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय.
आणि थोडस लवकर करा, जर ऊन आला तर नक्कीच गरमी वाढेल, अशी पण अंगामध्ये गरमी आहे. आणि त्याचमुळे जर फायनलचा थरार आपण खेळतोय, 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ते अंपायर कडे चेंडू आपण दिलेला आहे. तर जाऊया मॅच कडे, जिथे 2 फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना सनी आणि दुसऱ्या बाजूला सागर. सागरची बॅटिंग आज खूप चांगली झाली, सनी देखील चांगला खेळलाय. 2 फलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहतो शांत स्वभावाचे सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आक्रमण करण्यामध्ये जबरदस्त पाहिले आपण आज या मैदानावर. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शुभम, ज्याने स्कोर कार्ड वाढवण्याचं काम केलं या फायनलच्या मॅच मध्ये. आता मात्र रोखण्याचं काम करावं लागेल. तर पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होईल. फायनलचा आज सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट लक बोथ टीम. इथून पाहिलं तर पहिला चेंडूला अडवलंय, चांगल्या पद्धतीने चेंडूला फेकलंय. त्यानंतर पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल, सिंगलने केली सुरुवात. दोन्ही संघाने जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतो पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केला. एक धाव अंकित केली जाते धावफलकावर. आंघोळ करीन घरी लगेच जाईल. किती दिवस चालू होईल पहिली मॅच? मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑनसाइड रिजनला फटका सजवला होता, परंतु जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगल्या पद्धतीने धीरज होता त्या ठिकाणी. हर्षल होता आणि हर्षलने चेंडू जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने अडवलाय. ऑनसाइड रिजनला फटका सजवण्याचं काम केलं होतं, परंतु एक चेंडू च्या पद्धतीने अडवला. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर फक्त आणि फक्त एकच रन्स आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो, तिसरा चेंडू असेल शुभम याच्या गोलंदाजीतून. चेंडू पायावर टाकला होता. हो, सागर इथे चुकी करतायत. सरळ जर पाहिलं तर शुभमचा हा चेंडू एस्ट्यांवर गेला आणि एस्ट्या उद्ध्वस्त केला गेला होता. असं वाटलं होतं सागरला की हा चेंडू वाईट जाईल, पण तो सुरेख टर्न आपल्याला पाहायला मिळाला आणि गडी बाद होते. पहिला झटका लागतोय तो म्हणजे KKR या संघाला. पुन्हा एकदा आपण पाहूया या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू 1 गडी बाद झालाय, 1 धाव स्कोर कार्डवर. इथे मात्र आपण पाहतो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. शुभमची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी साकारली जाते. यावेळेस जर पाहिलं तर 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 2 गडी बाद केलेत आणि एकच रन्स आतापर्यंत खर्च केलाय. महत्वाची गोलंदाजी, महत्वाची भूमिका या ठिकाणी अदा करताना आपल्याला पाहायला मिळालाय, तो म्हणजे शुभम. अडचणीत सापडलाय आता मात्र KKR संघ. यावेळेस जर पाहिलं तर या अडचणीतून तारणहार करणारा कोणता असा फलंदाज? नक्कीच आपण पाहतोय शुभम साठी पारितोषिक या ठिकाणी आलाय. दुर्वेश यांच्याकडून आपण पाहतोय संघाचे ऑनर आहेत, यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकले. आणि अमोल यांच्याकडून देखील आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज या विकेट हॅट्रिक साठी असणार आहे. आपण पाहतोय हो समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मित्तल होता, चेंडूला पकडलंय. इथून जर पाहिलं तर रन्स अजून दिलेला नाही, एकच रन्स आहे. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, बॉडीचा वापर केलाय, चेंडूला अडवलंय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. परागकडून चेंडूला थांबवलं गेलं. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर 28 धावांचं अजूनही आव्हान असेल KKR संघाला आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 18. उत्कर्ष आपण या ठिकाणी यायचं. उत्कर्ष यावेळेस जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता, म्हणजेच चेंडू आणि जो रनांचा डिफरन्स आहे तो 10 धावांचा आहे. इथून या 10 धावा कंप्लीट पूर्ण केल्या जातील का? इथे पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर डबल, अगदी डोक्यावर हात ठेवले होते, कारण की चेंडू ज्या पद्धतीने सुटला, आज जर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसता तर मात्र या 5 धावा नक्कीच मिळाल्या असतात. सेफ बॉल नक्कीच आहे, परंतु ज्या पद्धतीने ललवा चेंडू टाकला होता, पाहतोय आपण डबल चेंडू टाकल्यानंतर स्वतःच या चेंडूवर विचार केला होता की असा चेंडू मी कसा टाकला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, चेंडूवर क्षेत्ररक्षण अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होईल. तो म्हणजेच प्रतीक या ठिकाणी माघारी परतला जातोय. सुरेख थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. करण मोरे एक खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय फिल्डिंग केली आणि त्यानंतर पाहिलं तर डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळालं करण मोरे यांच्याकडून. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. आता मात्र आपण पाहतोय थोडीशी पकड मजबूत केले, ती म्हणजेच शुभमंगल रिसॉर्ट या संघाने आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा डबल. आतापर्यंतचे 2 चेंडू डबलचे आपण पाहिले. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय हर्षद अडवण्याचं काम केलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद कडून आपण पाहतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच रन्स या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 3 धावा. 3 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. म्हणजेच जर पाहिलं तर आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत आणि 9 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेत. पुन्हा एकदा समोरच्या दिसतोय. ओहो, सुरेख डबल. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, स्वतः चेंडूला अडवतोय. त्यावेळेस जर पाहिलं तर 4 चेंडू झालेत आणि 3 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा इथे मात्र जर पाहिलं तर हिट विकेट मिळेल. डायरेक्ट स्टंपावर बॅट मारले आणि इथून गडी देखील बाद केलाय. चांगली गोलंदाजी इथे दर्शवली जाते. सकाळच्या अगदी सूर्यनारायणच्या प्रकाशामध्ये थोडेसे चार्ज झालेले दिसतात. शुभमंगल रिसॉर्ट संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शुभमने जी सुरुवात केली, अगदी सुरेख सुरुवात केली. फलंदाजीमध्ये थोडेसे अडथळले होते, त्यानंतर शुभमने त्या अडचणीतनं दूर केलं आणि त्यानंतर पाहिलं तर पहिली ओव्हर टाकताना जर पाहिलं ते कमालीची ओव्हर पाहायला मिळाली. फक्त 2 धावा 2 विकेट या पद्धतीने जी ओव्हर केली आणि आज मात्र आपण पाहतोय या क्षणाला थोड्याशा मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय संघ. इथून पाहिलं तर पुढचा चेंडू असेल, देखील चांगला चेंडू आहे. पराग त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. ओव्हरची
इथून जर पाहिले तर होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा. पहा शुभमने 2 धावा दिल्यात आणि जर पाहिलं तर डबल दिले देखील 2 धावा, अशा एकंदरीत 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 26 धावा. इथून आपण पाहतोय मीत आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर मीत आणि सनी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पाहिलं तर मित्तल गोलंदाजी मार्कवर येईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं हाताळण्यासाठी मित्तल आपण पाहतोय पहिला चेंडू हाताळला जाईल. इथून अगदी जर पाहिलं तर नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये पाय नक्कीच होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर नाही, या एंडला तुम्हाला याचा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. तर आपण पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला. या चेंडूवर जर पाहिलं तर कुठलीही रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून पाहतोय आपण षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस पटका तर मारलाय परंतु अगदी क्विक फेकी केली होती शुभमने. श्री त्या ठिकाणी आपण पाहतोय जर जज झालं असतं तर नक्कीच काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळेस सिंगल रन्स येते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 5 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी इथे 3ऱ्या गोलंदाजाकडून होताना आपण पाहतोय की ज्या पद्धतीने 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती. इथून जर पाहिलं तर फटका सजवलाय. चेंडू जर पाहिलं तर अडवण्याचं काम देखील केलंय. एका बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश होता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पराग. या दोघांच्या नक्कीच कॉन्ट्रीब्युशन झालं या चेंडूवर आणि जबरदस्त हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. सिंगल रन्स मिळते. सिंगलने धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय मीत. यावेळेस थोडस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. स्लोवर गतीचा चेंडू होता आणि या स्लोवर गतीच्या चेंडूवर जर पाहिलं तर 3ऱ्या अंपायरची या ठिकाणी नक्कीच गरज लागली. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस आपण पाहतोय. आपण पाहतोय या ठिकाणी डिसिजन येईल. नॉट आउटचा डिसिजन या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीज मध्ये बॅट नक्कीच आपण पाहतोय पोहोचली गेली. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पाहिलं तर चेंडू जाईल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स या ठिकाणी येईल. अजूनही जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला अडवलाय. ओव्हरची होईल समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये जरी पाहिलं तर फक्त 4 धावा आल्या. एकंदरीत जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांमध्ये 8 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. इथून 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. हर्षद येईल गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी 6 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या म्हणजे 22. 6 चेंडू 22 धावा.
6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय हर्षद पहिला चेंडू जर पाहिला तर नक्कीच अडवलाय. शुभम महत्वाची भूमिका आज शुभमने पार पाडले. त्यामध्ये गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षक असो खूप चांगल्या पद्धतीने केलंय. त्यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू परंतु मित्तल चेंडूला अडवतोय. चांगला दर्जा दाखवतोय या चेंडूवर. फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर नक्कीच खेळी वाढ अप्रतिम झाले यांची. इथून जर पाहिलं तर आक्रमण करण्याच्या नादात विकेटचं पतन होईल. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. इथून आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी मी म्हणेन. फायनल मध्ये अगदी रोखून ठेवण्याचं काम केलं या 4ही गोलंदाजांनी. उलटा चेंडू आहे परंतु पुन्हा एकदा प्रथमेश चेंडूला अडवतोय. हा चेंडू जर पाहिलं तर ओहो सुरेख सुरेख. आतापर्यंत एकही चौकार आलेला नाही. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 23 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल या वर्षीचा. नक्कीच शुभमंगल रेकॉर्ड. हे तुझेच स्वागत सन्मान करण्याकरिता विनंती करतोय की प्लीज आपण संतोषदा या. तुमच्या शुभ हस्ते तुमचं मात्र हे आम्ही सन्मान चिन्ह करू इच्छितो.